नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात आज दुपारनंतर प्राप्त झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे चालू कांदा बाजार भाव. तर आज कांदा भावात नेमका दुपारनंतर किती रुपयेपर्यंत बदलला आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे आपण अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. सुरुवात करूया कोल्हापूर इथून. कोल्हापूर येथे आज टोटल कांद्यासाठी 3,210 क्विंटल आवक ही दाखल झाली. ती कमीत कमी 1,500, जास्तीत जास्त 4,400 तर सर्वसाधारण 3,200 रुपयेपर्यंत कोल्हापूर येथे आज कांद्याला बाजारभाव हे निघाले आहेत. तसेच अकोला येथे आज टोटल 333 क्विंटल आवक ही दाखल झाली होती. कमीत कमी 2,500, जास्तीत जास्त 4,500 तर सर्वसाधारण 3,800 रुपयेपर्यंत आज अकोला येथे कांद्यासाठी बाजारभाव हे निघाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे कांद्यासाठी 2,151 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 4,000 तर सर्वसाधारण 3,000 रुपयेपर्यंत बाजारभाव हे आज संभाजीनगर येथे निघाले आहेत. मुंबई येथे आज टोटल 13,621 क्विंटल आवक ही कांद्यासाठी दाखल झाली होती. कमीत कमी 3,300, जास्तीत जास्त 3,900 तर सर्वसाधारण 3,600 रुपयेपर्यंत आज येथे कांद्याला बाजारभाव हे निघाले आहेत. विटा येथे आज टोटल 40 क्विंटल आवक ही दाखल झाली होती. कमीत कमी 3,500, जास्तीत जास्त 4,000 तर सर्वसाधारण 3,750 रुपयेपर्यंत आज विटा येथे कांद्याला बाजारभाव हे निघाले आहेत. सातारा येथे कांद्यासाठी 203 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 4,000 तर सर्वसाधारण 3,000 रुपयेपर्यंत आज सातारा येथे कांद्याला बाजारभाव हे निघाले आहेत. कराड येथे कांद्यासाठी 99 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,000, जास्तीत जास्त 3,500 तर सर्वसाधारण 3,500 रुपयेपर्यंत बाजारभाव हे कराड येथे आज निघाले आहेत. सोलापूर येथील कांद्यासाठी 12,475 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 700, जास्तीत जास्त 4,500 तर सर्वसाधारण 3,500 रुपयेपर्यंत सोलापूर येथे कांद्याला बाजारभाव हे आज निघाले आहेत. बारामती येथील कांद्यासाठी 404 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 4,300 तर सर्वसाधारण 3,200 रुपयेपर्यंत बारामती येथे कांद्याला बाजारभाव आज निघाले आहेत. अमरावती येथे लाल कांद्यासाठी 240 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,200, जास्तीत जास्त 4,800 तर सर्वसाधारण 4,000 रुपयेपर्यंत अमरावती येथे आज कांद्याला बाजारभाव हे निघाले. धुळे येथील लाल कांद्यासाठी 525 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 500, जास्तीत जास्त 3,550 तर सर्वसाधारण 3,100 रुपयेपर्यंत आज धुळे येथे कांद्याला बाजारभाव निघाले. जळगाव येथे कांद्यासाठी 277 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 4,175 तर सर्वसाधारण 2,625 रुपयेपर्यंत आज जळगाव येथे कांद्याला बाजारभाव हे निघाले. नागपूर येथील कांद्यासाठी 1,000 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,200, जास्तीत जास्त 4,200 तर सर्वसाधारण 3,950 रुपयेपर्यंत नागपूर येथे कांद्याला आज बाजारभाव निघाले. साक्री येथील कांद्यासाठी 4,070 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,105, जास्तीत जास्त 3,765 तर सर्वसाधारण 3,700 रुपयेपर्यंत साक्री येथे कांद्याला आज बाजारभाव निघाले. सांगली येथे लोकल कांद्यासाठी 2,055 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 4,200 तर सर्वसाधारण 3,100 रुपयेपर्यंत आज बाजारभाव सांगली येथे निघाले आहेत. पुणे येथील लोकल कांद्यासाठी 7,819 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,500, जास्तीत जास्त 4,000 तर सर्वसाधारण 3,250 रुपयेपर्यंत आज पुणे येथील लोकल कांद्याला बाजारभाव हे निघाले. पुणे खडकी येथील लोकल कांद्यासाठी 29 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,700, जास्तीत जास्त 3,200 तर सर्वसाधारण 2,450 रुपयेपर्यंत आज पुणे खडकी येथे लोकल कांद्याला बाजारभाव हे निघाले आहेत. पुणे पिंपरी येथील लोकल कांद्यासाठी 7 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 4,000, जास्तीत जास्त 4,000 तर सर्वसाधारण 4,000 रुपयेपर्यंत आज पुणे पिंपरी येथे कांद्याला बाजारभाव हे निघाले. पुणे मोशी येथील लोकल कांद्यासाठी 394 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 3,800 तर सर्वसाधारण 2,900 रुपयेपर्यंत आज पुणे मोशी येथे लोकल कांद्याला बाजारभाव हे निघाले. चाळीसगाव नागरदोड येथे लोकल कांद्यासाठी 550 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,500, जास्तीत जास्त 4,002 तर सर्वसाधारण 3,800 रुपयेपर्यंत आज चाळीसगाव येथे कांद्याला बाजारभाव हे निघाले. वडगाव पेठ येथे लोकल कांद्यासाठी 120 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,500, जास्तीत जास्त 4,200 तर सर्वसाधारण 4,000 रुपयेपर्यंत आज वडगाव पेठ येथे कांद्याला बाजारभाव हे निघाले. वाई येथील लोकल कांद्यासाठी 70 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,000, जास्तीत जास्त 4,500 तर सर्वसाधारण 3,800 रुपयेपर्यंत आज वाई येथे लोकल कांद्याला बाजारभाव हे निघाले. मंगळवेढा येथे लोकल कांद्यासाठी 74 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,500, जास्तीत जास्त 5,000 तर सर्वसाधारण 4,300 रुपयेपर्यंत आज मंगळवेढा येथे कांद्याला बाजारभाव निघाले. कामठी येथे लोकल कांद्यासाठी 10 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,500, जास्तीत जास्त 4,500 तर सर्वसाधारण 4,000 रुपयेपर्यंत बाजारभाव निघाले. तर कल्याण येथे नंबर 1 कांद्यासाठी 3 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,500, जास्तीत जास्त 4,000 तर सर्वसाधारण 3,750 रुपयेपर्यंत बाजारभाव आज कल्याण येथे निघाले.
नागपूर येथे पांढऱ्या कांद्यासाठी 960 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,500, जास्तीत जास्त 4,500 तर सर्वसाधारण 4,250 रुपयेपर्यंत आज नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला बाजारभाव निघाले. येवला येथे उन्हाळ कांद्यासाठी 5,000 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 700, जास्तीत जास्त 3,851 तर सर्वसाधारण 3,600 रुपयेपर्यंत आज येवला येथे उन्हाळ कांद्यासाठी बाजारभाव निघाले. येवला आंध्रसुर येथे उन्हाळ कांद्यासाठी 2,000 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,700, जास्तीत जास्त 3,788 तर सर्वसाधारण 3,650 रुपयेपर्यंत आज येवला आंध्रसुर येथे उन्हाळ कांद्याला बाजारभाव निघालेत. नाशिक येथे उन्हाळ कांद्यासाठी 2,200 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,800, जास्तीत जास्त 3,950 तर सर्वसाधारण 3,650 रुपयेपर्यंत नाशिक येथे उन्हाळ कांद्यासाठी बाजारभाव आज निघाले आहेत. तर लासलगाव येथे उन्हाळ कांद्यासाठी 5,532 क्विंटल आवक आज दाखल झाली होती. कमीत कमी 1,401, जास्तीत जास्त 3,870 तर सर्वसाधारण 3,750 रुपयेपर्यंत आज लासलगाव येथे उन्हाळ कांद्यासाठी बाजारभाव निघाले आहेत. लासलगाव निफाड येथे उन्हाळ कांद्यासाठी 4,775 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,600, जास्तीत जास्त 4,000 तर सर्वसाधारण 3,800 रुपयेपर्यंत बाजारभाव आज निघाले आहेत. मालेगाव मुंगसे येथे उन्हाळ कांद्यासाठी 8,000 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,500, जास्तीत जास्त 3,877 तर सर्वसाधारण 3,650 रुपयेपर्यंत आज मालेगाव मुंगसे येथे उन्हाळ कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. सिन्नर येथे उन्हाळ कांद्यासाठी 1,044 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 3,865 तर सर्वसाधारण 3,760 रुपयेपर्यंत आज सिन्नर येथे उन्हाळ कांदा विकला आहे. सिन्नर नायगाव येथे उन्हाळ कांद्यासाठी 674 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,500, जास्तीत जास्त 3,826 तर सर्वसाधारण 3,750 रुपयेपर्यंत बाजारभाव आज निघाले आहेत. तर राहुरी बांबूर येथे उन्हाळ कांद्यासाठी 5,559 क्विंटल आवक आज दाखल झाली होती. कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 4,200 तर सर्वसाधारण 3,700 रुपयेपर्यंत वांबूर येथे उन्हाळ कांद्याला बाजारभाव आज निघाले आहेत. कळवण येथे उन्हाळ कांद्यासाठी 18,350 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,100, जास्तीत जास्त 4,375 तर सर्वसाधारण 3,800 रुपयेपर्यंत आज कळवण येथे उन्हाळ कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. संगमनेर येथे उन्हाळ कांद्यासाठी 3,928 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 4,000 तर सर्वसाधारण 2,500 रुपयेपर्यंत आज संगमनेर येथे कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. चांदोड येथे उन्हाळ कांद्यासाठी 4,200 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,201, जास्तीत जास्त 3,885 तर सर्वसाधारण 3,750 रुपयेपर्यंत आज चांदोड येथे उन्हाळ कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. मनमाड येथे उन्हाळ कांद्यासाठी 1,000 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,906, जास्तीत जास्त 3,869 तर सर्वसाधारण 3,700 रुपयेपर्यंत मनमाड येथे आज उन्हाळ कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. सटाणा येथे उन्हाळ कांद्यासाठी 8,805 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,200, जास्तीत जास्त 3,900 तर सर्वसाधारण 3,720 रुपयेपर्यंत आज सटाणा येथे कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्यासाठी 15,300 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 4,171 तर सर्वसाधारण 3,851 रुपयेपर्यंत बाजारभाव निघाले आहेत. पिंपळगाव बसवंत सायकडे येथे उन्हाळ कांद्यासाठी 4,370 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 3,000, जास्तीत जास्त 3,900 तर सर्वसाधारण 3,760 रुपयेपर्यंत बाजारभाव आज निघाले आहेत. तर देवळा येथे उन्हाळ कांद्यासाठी आज टोटल 6,250 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,400, जास्तीत जास्त 4,000 तर सर्वसाधारण 3,825 रुपयेपर्यंत आज देवळा येथे उन्हाळ कांद्यासाठी बाजारभाव निघाले आहेत. तर हे होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चालू कांदा बाजारभाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.